पुढची बातमी बघूयात। न्यू इंडिया बँकेच्या माजी मॅनेजरनेच बँकेच्या तिजोरीवरती डल्ला मारलेला आहे। न्यू इंडिया बँकेच्या तिजोरीमधून मॅनेजरने तब्बल 122 कोटी रुपये काढलेत। हितेश मेहता या माजी मॅनेजरने तिजोरीवरती डल्ला मारलाय। दादर आणि गोरेगाव शाखांमधून हितेश मेहताने 122 कोटी रुपयांचा अपहार केलाय। गैरव्यवहारामध्ये हितेशसह आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याचाही पोलिसांना संशय आहे। न्यू इंडिया बँकेवरती आरबीआयचे निर्बंध आलेले आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य ठेवीदार हे सध्या चिंतातूर आहेत। अर्थातच सगळ्या ठेवीदारांचे पैसे अडकून पडलेले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढलेली आहे। न्यू इंडिया बँकेच्या शाखेच्या बाहेर आज सुद्धा ठेवीदारांनी मोठी गर्दी केली आहे। निर्बंधांमुळे पैसे अडकून पडले आहेत आणि अर्थातच ठेवीदार संतापलेले आहेत। एक नेता करून आहे की माणसाने 21 करोड रुपये गफला केला त्यांनी, आणि याच्याबरोबर आरबीआय कसं तुम्हाला सांगते का 6 महिन्यामध्ये 6 दिवसात पैसा नाही देणार, 90 दिवसात देणार। 90 दिवस का? बँकेने पैसा दिला पाहिजे। 90 दिवस कशाला व्हायचं? 6 दिवसामध्ये द्या, 10 दिवसामध्ये, पण द्या पैसा लोकांना। एफडीआयने जे हे निर्णय घेतला ॲक्च्युली हे चुकीचा निर्णय आहे। त्यांना माहीत होता की हे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लास्ट 5 इयर्स यांचा परफॉर्मन्स बरोबर नव्हता। हे जाणून तुम्ही सडनली सेक्शन 35 हे तुम्ही इम्प्लिमेंट करतात आणि सिटीजनचे पैसे एकदम ब्लॉक करतात, हे ॲक्च्युली चुकीचे आहे। फक्त तुम्ही तिकडे बोलते लाईट बिल चालू राहणार, बँकेचा सगळा कारभार चालू राहतात, त्याची सॅलरी चालू राहणार, पण सिटीजनच्या बेचारे सिनियर सिटीजन आणि लोकांच्या पैशाचे काय? आता लग्नाचा सीजन आलेला आहे, किती लोकांचे लग्न आहे, तिथे मुलीचे लग्न आहे, त्या लोकांचे पैसे पाहिजे। आमच्या आता मुलाबाळांचं लग्न करायचं तर आम्ही काय करायचं? एक तर सोन्याचे भाव वाढलेले आहेत, आम्ही केलेलं पण नाही काही, मग आम्ही पैसा आणायचं कुठून? आता मुलीचं माझ्या लग्नाचं आम्ही बघतोच आहे, 2 थळं येऊन गेलीत, बघून गेलीत, आता ठरलं तर काय करायचं आम्ही? तर न्यू इंडिया बँकेवरती निर्बंध आले आहेत आणि त्यामुळे ठेवीदार संतापले आहेत। दुसरीकडे अडचणी सुद्धा वाढल्यात आणि या सगळ्या प्रकाराला आरबीआय कारणीभूत आहे असा आरोप बँकिंग तज्ञ विश्वास उडगी यांनी केलाय। सर्व ठेवीदारांना एकत्र करून कोर्टाचा दरवाजा ठोठवण्याचा निर्धार सुद्धा त्यांनी केलाय। ठेवीदारांना आरबीआय काहीच कळवत नाही, यांच्या वेबसाईटवर आरबीआयच्या, त्यामुळे आरबीआय पण फार हुशार याच्यातला भाग नाही आहे। रेग्युलेटर म्हणून, सुपरवायझर म्हणून आरबीआय आपल्या कामामध्ये कुचकामी आहे। उद्याच्या उद्या तुम्ही खुलासा करा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणून, तुम्ही या न्यू बँक ऑफ इंडियाच्या काउंटरवरती DICCचा माणूस बसून माझे इन्शुअर्ड रक्कम 5 लाखामध्ये कधी देणार? नाहीतर मी मुंबई न्यायालयामध्ये ह्या सर्वांच्या वतीने पुढच्याच आठवड्यामध्ये मी केस दाखल करतोय। 5 लाखाच्या खालच्या पैसे तुम्ही देता, मेहरबानी करत नाहीत, पण देत असाल तर 90 दिवस केव्हापासून तुमचे सुरू होतील असा जाहीर प्रश्न तुमच्या माध्यमातून विचारतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।